कसं वाटला कोर्स थोडं सांगा म्हणजे बरं वाटेल. कोर्स एकदम छान होता सर. तुम्ही जे काही म्हणजे एक एक टॉपिक घेतलेला आहे त्याप्रमाणे समजायला पण सोपं गेलेलं आहे आणि बेस्टच आहे, काहीच प्रॉब्लेम नाही आलेला कोर्समध्ये. ठीक आहे. पीडीएफ वगैरे जे आहेत ते पण चांगल्या तुम्ही बनवलेले आहेत. आता जे मार्केटचं सर एसएमसी ट्रेडिंग आहे नॉलेज आहे आणि आपलं एसएमसी नॉलेज याच्यामध्ये कसं सांगा तुम्ही फरक आहे का म्हणजे मार्केटबद्दल आणि आपल्याबद्दल? पहिलाच तुमचा जो कोर्स आहे तो एसएमसी मध्ये शिकलो. प्राइस ऍक्शन्स थोडंफार माहित होतं, त्याच्यासाठी मी चार्ट्स वगैरे पण घेतले होते बाहेर मार्केटमधून, तर त्याच्यावरच ते मी बघायचो. एसएमसी बद्दल काय आयडिया नव्हती, पण हे आता जे कळालंय ते मला वाटतं एवढं बास होतंय, अजून काही शिकायची गरज नाही. ओके. आणि असं वाटतं का तुम्हाला की आपण खूप साऱ्या कन्सेप्ट करत असतो, तर त्याच्यापेक्षा जे आपण आता प्रीडिफाईन सीबीटी शिकलो तेवढीच ठीक आहे असं वाटतंय का? तेवढीच खूप झाली सर, तेवढीच खूप झाली. आणि जे आपण मॉडेल सर इन्क्लूड केले त्यामध्ये क्रिप्टो, फॉरेक्स आणि स्टॉक, त्याच्याबद्दल थोडं काय सांगाल तुम्ही, कसे वाटले? क्रिप्टो मध्ये एकदम बेसिक पासून तुम्ही जे शिकवलं तर ते म्हणजे एकदम खूपच चांगलं होतं. म्हणजे एवढी आयडियाच नव्हती आम्हाला त्याबद्दल. बरोबर. मला तर अजिबातच नव्हती. मला फक्त बीटीसी आणि इथेरियम एवढेच फक्त 2 पेअर माहित होते, त्याच्यात ट्रेड करत होतो. पण त्याचा हिस्ट्री आणि ते कसं आहे, काय ब्लॅक चेन काय असते वगैरे, हे सगळं तुम्ही जे सांगितलं ते एकदम चांगलं होतं. स्टॉक बद्दल पण काय आयडिया नव्हती मला एवढी. मी जास्त करायचो तर गोल्ड मध्येच करायचो, ते पण फक्त ट्रेडिंग. तर हे बरंच नॉलेज आलं ते त्यामध्ये बेसिक्स पासून. म्हणजे ओव्हरव्ह्यू म्हणजे काय म्हणू शकतो आपण, ओव्हरऑल 5 out of 5. ठीक आहे. माझ्याबद्दल काय सांगू शकाल सर? हे सगळं तुमच्याबद्दल सांगितलं. ठीक आहे. चालेल, काय हरकत नाही. एकदम उत्तम सर, छान झाला कोर्स एकदम. तुम्ही पण तेवढं केलेलं आहे कष्ट, दिसतंय लगेच सगळं ते. फक्त जे रोडमॅप तुम्हाला दिलाय मी अकाउंट ग्रोथचा, शेवटी रोडमॅप आपण बोललेलो आठवतो तुम्हाला $100 हो. 2026 ला हातात घ्या ते मिशन आणि ट्राय करा. ते मी ठेवलंय, ते डोक्यातच ठेवलं की तसंच करायचंय. त्यामुळे मी तुम्हाला मगाशी पण बोललो की जोपर्यंत $200 अकाउंट होणार तो पण लॉट साईज वाढवणार नाही. कमीत कमी 10 लाखाचं टार्गेट ठेवा सर 26. टार्गेट तर ते जसं आपण ठरवलं, तुम्ही सांगितले त्याप्रमाणेच ठरवलेलं. बरोबर. टार्गेट तसंच ठेवायचं लॉंग टर्म साठी. 5-6 लाखाच्या वर थोडंसं सायकोलॉजी बिघडू शकते, बट हालायच नाही. 10 लाखापर्यंत थांबू नका. 5 लाखाच्या वर गेल्यानंतर एक वेळ काच करा, 2-3 महिन्यानंतर झालं अकाउंट विड्रॉल घेऊन परत चालू करा, बट सोडू नका त्याला. नाही सोडणार. ठीक आहे सर, ओके. थँक्यू सो मच. थँक्यू सर, थँक्यू. येस.